नमस्कार, मी पूजा. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे ताणतणाव, जीवनशैली, मधुमेह आणि त्यावर माधवबागचे उपचार. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मिलिंद सरदार. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मिलिंद सरदार हे माधवबागमध्ये 7 वर्षापासून जवळजवळ कार्यरत आहेत. ते नॅचरोपॅथिस्ट असून माधवबागमध्ये कम्युनिटी हेल्थ एज्युकेशनचे प्रमुख सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आरोग्यविषयक अनेक व्याख्यानं सुद्धा दिलेली आहेत. तसंच माधवबागच्या विन डायबिटीज फॉरएव्हर या चळवळी अंतर्गत मधुमेहावर संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते 150च्या वर वर्कशॉप सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यात त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा आतापर्यंत मिळालेला आहे. या वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांनी आहार विहार आणि विचार तसंच उपचार याविषयीचं महत्त्व जे आहे ते पेशंट्सना पटवून सुद्धा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सुदृढ हृदयासाठी असलेली आरोग्यम हृदय संपदा ही जी चळवळ आहे त्या अंतर्गत त्यांनी आणि त्यांच्या टीमनं जे आहे ते 5000च्या वर व्याख्यानं सुद्धा आतापर्यंत दिलेली आहे आणि ती सुद्धा आतापर्यंत सक्सेसफुल झालेली आहेत. त्याचप्रमाणे स्ट्रेस मॅनेजमेंट जे जीवनशैलीच्या आधाराचं प्रमुख कारण असतं त्यावर सुद्धा कॉर्पोरेट आणि सामाजिक ग्रुपमध्ये 500च्या वर वर्कशॉप्स जे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे ताणतणाव, जीवनशैली आणि या सगळ्यातनं निर्माण होणारा जो आजार आहे मधुमेह आणि त्यावर माधवबागचे उपचार. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही कंटिन्युअस पेशंट्सना डायबिटीसबद्दलचं एक वेगळं असं एज्युकेशन देत असता आणि हे मला वाटतं फक्त माधवबागमध्येच केलं जात असेल किंवा हे तुम्हीच करत असाल. तर काय सांगता येईल नेमकं हे काय असतं? बघा, डायबिटीसमध्ये 2 प्रकार आहेत, एक टाईप 1 आणि एक टाईप 2. आता टाईप 1 ह्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या भारतामध्ये जवळजवळ 3 ते 5% आहे आणि टाईप 2 याचं प्रमाण जे आहे ते अंदाजे 95% आहे. आता हा जो टाईप 2 जो आजार आहे त्याबद्दल आपण पुढे सर्व चर्चा करणार आहोत. जो टाईप 2 बद्दल आत्ता समाजामध्ये किंवा डायबिटीस पेशंटमध्ये एक गैरसमज किंवा अज्ञान जे आम्हाला दिसून आलं, गेल्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही बरेचसे डायबिटीस पेशंट बघितले. त्याच्यामध्ये असलेलं अज्ञान जे आम्हाला दिसून आलं ते म्हणजे पहिलं असं होतं की हा जो डायबिटीस येतो त्याचं महत्त्वाचं कारण गोड आणि इतर साखरेचे पदार्थ खाल्ल्यामुळे हा डायबिटीस येतो, हे पहिलं कारण म्हणजे जे गैरसमज आहे. दुसरा महत्त्वाचा गैरसमज असा की एकदा डायबिटीस झाला की तो उभ्या आयुष्यात पूर्ण बरा होत नाही, आयुष्यभर तो आपल्याबरोबर राहतो आणि आपल्याबरोबरच जातो, हा दुसरा गैरसमज. तिसरा महत्त्वाचा गैरसमज असा की एकदा डायबिटीस झाला की आयुष्यभर गोळ्या खाणं व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसतो. चौथा महत्त्वाचा गैरसमज म्हणजे जेव्हा पेशंटला हा आजार येतो तेव्हा त्याचं खापर म्हणा किंवा असं तो सांगत बसतो की हा मला आईवडिलांकडून आला, काकांकडून आला, आजोबांना होता असं सांगून. आता हे खापर नाही म्हणता येईल पण अज्ञान नक्की आहे. ही 4-5 महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे ह्या अज्ञानामुळे तो डायबिटीस त्याच्याकडे पूर्णपणे आयुष्यभर जपत असतो. खरं बघायला गेलो ना तर हा जो डायबिटीस आजार आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे माझी चुकीची जीवनशैली. आता मग खरी व्यवस्थित जीवनशैली म्हणजे काय? तर आहार विहार विचार याचा समतोल म्हणजे माझी परफेक्ट जीवनशैली. मग आता ही जीवनशैली पाळणं हे डॉक्टरांच्या हातात जास्त आहे की पेशंटच्या हातात जास्त आहे? तर नक्कीच ते पेशंटच्याच हातात जास्त आहे. पेशंट आणि त्याचे कुटुंबीय यांच्यामध्ये जीवनशैली जास्त सांभाळणं हे हातात असतं आणि म्हणून पेशंटला एज्युकेशन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा की त्यांना असं वाटत असतं की डायबिटीस आला हा 300-500-1000 रुपयाच्या गोळ्या दर महिन्याला घेऊन माझा डायबिटीस कंट्रोल राहतोय आणि या व्यतिरिक्त त्याचे काहीच त्रास नाही आहे. पण त्याच्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स म्हणजे उभ्या आयुष्यभराचा 20-25 वर्षाचा प्रवास बघितला तर त्याच्यामुळे जी कॉम्प्लिकेशन्स होतात ती त्यांना काही पेशंटना माहीतच नसतात. जेव्हा एखादा अवयव निकामी होतो, तपासण्या करायला जातात तेव्हा कळतं की तुमचा डायबिटीस होता त्यामुळे हा अवयव तुमचा निकामी झालेला आहे. मग त्यांना कळतं की डायबिटीसने एवढा इम्पॅक्ट माझ्या शरीरावर केला आहे. हे अज्ञान, त्यासाठी एज्युकेशन महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे जो आत्ता आम्ही संशोधनाने किंवा जगभर संशोधनाने प्रूव्ह झालेला आहे की टाईप 2 डायबिटीस हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. अच्छा, हे नॉलेज आत्तापर्यंत समाजापर्यंत पोहोचलेलंच नाही. तर हे महत्त्वाचं नॉलेज की जो टाईप 2 डायबिटीस आहे हा पूर्णपणे तुम्ही रिव्हर्स करू शकता, हा विश्वास आणि तो कसा याच्या माहितीसाठी आम्ही पेशंट एज्युकेशन हा महत्त्वाचा पार्ट माधवबागमध्ये करतो. आता हा आम्ही कसा करतो? पहिल्यांदा जेव्हा पेशंट आमच्या डॉक्टरांकडे फर्स्ट कन्सल्टेशनसाठी येतो तेव्हा ही विश्वासार्हता आणि तो डायबिटीस रिव्हर्स कसा केला जातो ह्याचं फर्स्ट कन्सल्टेशनमध्येच डॉक्टर त्यांना पूर्ण माहिती देतात. आणि नंतर जी चिकित्सा सुरू होते त्या चिकित्साला वर्षभरामध्ये तो पेशंट त्यांना जवळजवळ 15 वेळा भेटतो. त्या 15 व्हिजिटमध्ये त्या पेशंटच्या चुकीची जीवनशैली काय काय आहे हे ऑब्झर्व करून ते बदल आमचे डॉक्टर
15 कन्सल्टेशनमध्ये त्यांना मार्गदर्शन करत असतात. ही एक बाब. दुसरं, आमचे जे ऑपरेशन एड जे सिनियर म्हणून त्यांना 2-3 दिवसामध्ये त्या पेशंटला कॉल जातो आणि त्याच्यामधून त्यांची जीवनशैली समजून घेतली जाते, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे आणि नंतर महत्त्वाचं त्यांनी काय बदल करणं अपेक्षित आहे हे मार्गदर्शन त्यांना फोन कॉलवरनं आमचे सिनियर जे ऑपरेशन सेट आहेत त्यांच्याकडून गेलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की आम्हाला कंटिन्युअस दर महिना आम्ही क्लिनिकच्या सभोवती पेशंट एज्युकेशन प्रोग्राम कंडक्ट करत असतो. याच्यामध्ये पेशंट एज्युकेशनला आहार, विहार आणि विचार ही जीवनशैली कशी ठेवायची ह्याची काही चर्चासत्र, याची काही योगासनं, प्राणायामाची प्रात्यक्षिकं आम्ही कंडक्ट करत असतो. त्याच्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल कसे आणायचे हे वारंवार वर्षभराच्या चिकित्सा पद्धतीमध्ये कमीत कमी 10-12 वेळा हे सेशन्स त्यांना अटेंड करायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं, आत्ता आम्ही विन डायबिटीस ही जी चळवळ उभी केली आहे त्याच्यामध्ये रिव्हर्सल ऑफ डायबिटीस हे वर्कशॉप ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही कंडक्ट करतोय. आत्तापर्यंत जवळजवळ 150हून अधिक वर्कशॉप ज्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद छान आहे. त्याच्यामध्ये आम्ही हा डायबिटीस नक्की कशामुळे येतो, तो जातो कशामुळे, जो त्याची कॉम्प्लिकेशन्स काय, ही सगळी माहिती आम्ही व्यवस्थित देतो. आणि टी व्ही, रेडिओ आणि पेपरमधली आमची सर्व वृत्तपत्राची ही माहिती, याच्यामुळे आम्ही एज्युकेशन करणं हे सोपं जातं. या सर्व गोष्टींनी आम्हाला जे आता दिसून आलं ते महत्त्वाचं. आधी जो पेशंट या डायबिटीसला घाबरत होता किंवा आयुष्यभर त्यांनी डायबिटीसला ॲक्सेप्ट केलं होतं, तोच पेशंट आत्ता त्या डायबिटीस विरुद्ध लढा द्यायला तयार झालेला आहे. आणि हा डायबिटीस पुढल्या 6 महिन्या वर्षामध्ये मी रिव्हर्स कसा करेन असं म्हणतो. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही म्हणताय की आत्तापर्यंत तुम्ही या चळवळीसाठी 150हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत आणि कुठेतरी ती आपल्याला सक्सेसफुल सुद्धा होताना दिसत आहेत. आणि जी लोकांच्या मनात कुठेतरी भीती आहे की माझा हा जो डायबिटीस आहे तो कधीच बरा होणारा नाही, ही जी भीती आहे ती कुठेतरी दडपलेली भीती आहे, ती सुद्धा तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करताय. तर मला हेच विचारायचं आहे, विन डायबिटीस फॉरएव्हर ही जी तुमची चळवळ आहे, नेमकी काय चळवळ आहे ती आणि कशी काय या सगळ्याला सुरुवात झाली आणि या सगळ्यातनं तुम्हाला काही पेशंटचे अनुभव सुद्धा आलेले असतील तर काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच. बघा, विन डायबिटीस फॉर एव्हर याचा शब्दशः अर्थ बघायला गेलो तर डायबिटीसवर कायमचा विजय मिळवणं किंवा कायमची मात करणं, बरोबर. हे संकल्पनेतच बराचसा अर्थ समजतो. आता हे कसं करायचं तर आम्ही मुख्य 2 टप्पे करतो. एक म्हणजे पेशंट एज्युकेशन आणि दुसरं आमची शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारलेली चिकित्सा पद्धत. आता ही जी पहिल्यांदा एज्युकेशन आहे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र रिव्हर्सल वर्कशॉप घेत असतो. त्याचप्रमाणे आमच्या क्लिनिकमध्ये आमचे डॉक्टर रिव्हर्सल कन्सेप्ट हा पहिल्या कन्सल्टेशनमध्ये पेशंटला समजून सांगत असतात. त्यामध्ये पहिल्यांदा मी सांगतो की नॉर्मल आपलं शुगर लेवल नॉर्मल राहणे किंवा माझं आरोग्य निरोगी राहणं म्हणजे कसं असतं, ती डायबिटीस लेवल शुगर लेवल काय असते, हे पहिली गोष्ट. दुसरं महत्त्वाचं, आत्ता मला डायबिटीस सुरू झाला म्हणजे नक्की काय झालं, मग माझ्या जीवनशैलीमध्ये कुठले बदल झाले त्याच्यामुळे हा डायबिटीस मला कदाचित आला असेल, हे दुसरं कारण समजून दिलं जातं. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की आत्ता जो मला डायबिटीस आलेला आहे त्याची मी जी औषधं घेतोय त्याचा उपयोग मला किती होतोय आणि दुरुपयोग नकळत किती होतोय हे डायबिटीस पेशंटना माहीतच नसतं. चौथा टप्पा जो आमचा आहे तो म्हणजे आत्ता जो माझा डायबिटीस आहे त्याला जर मी आत्ता रिव्हर्स केलं नाही तर पुढली 15-20 वर्ष मी त्याच्याबरोबर प्रवास करणार आहे. मग 15-20 वर्षामध्ये माझी शारीरिक परिस्थिती तो काय बदलणार आहे. आत्ता विचार केला, जर वरपासून मी विचार केला तर पहिल्यांदा विचार केला तर मेंदूचे आजार येतात, डोळ्यांचे आजार येतात, कानाचे आजार सुरू होतात, हृदयाचे आजार सुरू होतात, फुफ्फुसाचे आजार सुरू होतात, किडण्यांचे आजार सुरू होतात, लिव्हरचे आजार सुरू होतात, प्रजनन संस्थेचे आजार सुरू होतात, तसंच सांधेदुखीचेही आजार सुरू होतात. जर शारीरिक स्थिती माझी पुढल्या 20-25 वर्ष विचार केला तर हे सर्व आजार फक्त एक आलेला डायबिटीस हा मला पुढल्या 20-25 वर्षामध्ये हा आजारांचा प्रवास दाखवत असतो. हे बऱ्याच वेळा पेशंटला माहीत सुद्धा नसतं. ती महत्त्वाची माहिती ह्या वर्कशॉपमधून आम्ही देत असतो. दुसरं महत्त्वाचं ही झाली शारीरिक स्थिती. दुसरी मानसिक स्थिती जर पेशंटची बघायला गेलो तर डायबिटीस झाल्यापासून पहिल्यांदा त्याचं खच्चीकरण होतं, हा आजार मला आता आयुष्यभर ठेवायचा आहे. मग त्याचं चिडचिडपणा हा एक प्रकार सुरू होतो, मानसिक दुर्बल्य निघून जातं आणि मग प्रत्येक ॲक्टिव्हिटी करताना तिथे नकारात्मक दृष्टिकोननी बघणं हा महत्त्वाचा दृष्टिकोन, हा मानसिक बदल. आता तो एकटाच चिडचिड होतो असं पण नाही तर पूर्ण कुटुंब त्याच्या भोवती चिडचिड बनतं. म्हणजे आपण शारीरिक परिस्थिती बघितली, मानसिक परिस्थिती बघितली आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा खराब व्हायला लागते. कारण काही पेशंट आम्ही जे बघितले आहेत दर महिन्याला 4,000 ते 5,000 रुपयाची फक्त औषधं गोळ्या किंवा इन्सुलिन घेत असतात. आता तुम्ही बघा, जर एका महिन्याला 4-5 हजार म्हणजे वर्षभराचा खर्च जवळजवळ 50,000 ते 60,000 रुपये. आणि अशी मला पुढे जर 15-20 वर्षाचा प्रवास करायचा असेल तर 10-12 लाख रुपये हा फक्त गोळ्यांचाच खर्च होतो. आता
हा झाला गोळ्यांचा खर्च. या व्यतिरिक्त मगाशी मी जे कॉम्प्लिकेशन्स किंवा आजार येऊ शकतात, फक्त हृदयरोग किंवा किडनीचा आजार किंवा डोळ्यांचे आजार असे जर आजार विचारात घेतले तर 15-20 लाख रुपये आणखी ॲडिशनल खर्च हा हॉस्पिटल ॲडमिट किंवा त्याच्यासाठी लागणारी ऑपरेशन ह्याचा खर्च असतो. म्हणजे आर्थिक परिस्थिती बघितली तर पुढल्या 15-20 वर्षामध्ये मला 30-35 लाखाचा खर्च ह्या डायबिटीज बरोबर ठेवायचा आहे तर होऊ शकतो. आता आपण तिन्ही स्थिती ह्या जेव्हा कॉम्प्लिकेशन्स बघितल्या तेव्हा मग आम्ही पेशंटना सांगतो 2 पर्याय तुम्हाला आहेत. एक पर्याय असा आहे की तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणा, माधवबागची विशिष्ट शास्त्रीय चिकित्सा पद्धती ही फॉलो केली तर पुढल्या 6 महिन्या वर्षभरामध्ये तुम्ही डायबिटीस रिव्हर्स करणं हे शक्य आहे. हा एक ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन असा, जर तुम्हाला हा डायबिटीस आयुष्यभर ठेवायचा आहे, जर आत्ता जी मानसिक परिस्थिती, शारीरिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती याचे परिणाम सहन करणं हा दुसरा ऑप्शन. हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला प्रतिसाद जो मगाशी तुम्ही विचारला तो असा येतो, व्हॉट एव्हर इट टेक्स, आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत पण आमचा डायबिटीस रिव्हर्स करून द्या. कारण आतापर्यंत जे त्यांनी प्रापंचिक कौटुंबिक ज्या काही खस्ता खाल्लेल्या असतात डायबिटीसमुळे त्या इथे निघून जाणार असतात. आणि मग आम्ही जे महत्वाचं सांगतो ती म्हणजे आम्ही शास्त्रीय पद्धतीवर आधारित आमची चिकित्सा पद्धती. नक्कीच मला वाटतं ही शास्त्रीय प्रक्रियेवर आधारित जी तुमची चिकित्सा पद्धती आहे माधवबागची जी काही, त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर जाणून घेऊया. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे ताणतणाव, जीवनशैली, मधुमेह आणि त्यावर माधवबागचे उपचार. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मिलिंद सरदार. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगत होता की या सगळ्यावर माधवबागमध्ये एक पद्धती वापरली जाते, शास्त्रीय चिकित्सा पद्धती. नेमकी ही काय आहे आणि खरंच या सगळ्यामुळे आपल्याला मधुमेहापासून दूर राहता येतं का? बरोबर.
आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की डायबिटीस हा जीवनशैलीमुळे येणारा आजार आहे, बरोबर. म्हणजे 100% कंट्रोल हा पेशंटच्या हातात असतो. पण आतापर्यंत आम्ही जे ट्रीट केलं त्यात आम्हाला दिसलं की याच पद्धतीने मी सगळं पेशंटला करायला सांगायचो आणि ते होत नव्हतं. मग त्याचा पूर्णपणे जीवनशैली आपला कंट्रोल त्याच्यावर येण्यासाठी मग आमची जी पंचसूत्री चिकित्सा पद्धती आहे त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे आम्ही आहारावर. तर आहाराबद्दल आतापर्यंत आम्ही पेशंटला सांगायचो की ही पथ्यपत्रिका आहे, ही पथ्य तुम्ही पाळायचं, हे खायचं नाही, हे खायचं नाही. 10 दिवसात आम्हाला पेशंट येऊन सांगायचा की 7-8 दिवस आम्ही ते केलं पण आता ते आम्हाला शक्य नाहीये आणि त्यामुळे जो आजार बरं होणं असायचं तो व्हायचा नाही, म्हणजे रिझल्ट्स मिळायचे नाहीत. मग आमच्या डायटिशियन टीमनी सर्व मीटिंग घेऊन एक लक्षात घेतलं की ह्याच्यावर उपाय काढणं अपेक्षित आहे. म्हणून आम्ही 1 महिन्याचा पूर्णपणे प्रमेह डाएट बॉक्स, म्हणजे त्या पेशंटचं 1 महिन्याचा पूर्ण आहार त्या डाएट बॉक्समध्ये रॉ सिच्युएशनमध्ये म्हणजे कच्च्या फॉर्ममध्ये पॅक केला आणि तेवढाच आहार फक्त पेशंटनी घ्यायचा. म्हणजे पूर्णपणे आहार जो आहे जो पेशंटच्या कंट्रोलमध्ये होता तो पूर्णपणे माधव आमच्या कंट्रोलमध्ये आला आणि त्यामुळे ती आहार हा जीवनशैलीतला महत्त्वाचा भाग आहे तो कंट्रोल करणं सोपं गेलं. मग आता जो आहार आहे, आता बघा डायबिटीसमध्ये 80% आपण बघितलं तर वजन वाढणं किंवा लठ्ठपणा येणं हा महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे शरीरातली चरबी वाढते आणि त्यामुळे डायबिटीस हा आजार वाढतो. आता शरीरातली चरबी कमी करणं हा महत्त्वाचा भाग आपला डायबिटीस कमी करण्यासाठी गरजेचा असतो. मग आहारावर नियंत्रण आणणं ते या आहार बॉक्सने आपण केलंय. आपण या आहार बॉक्समध्ये नॉर्मल आपला BMR जो 1400 ते 2000 कॅलरी ही दररोजची रिक्वायरमेंट आपल्याला असते कॅलरीची. मग या आहारामध्ये आपण फक्त 800 ते 1000 कॅलरीचाच आहार ठेवलेला आहे. याच्यामध्ये काय होतं, रोजची 1000 कॅलरी जी माझ्या शरीराची रिक्वायरमेंट आहे ती माझ्या शरीरातनंच घेतली जाते फॅट्समधून आणि त्यामुळे रोज 1000 कॅलरी माझ्या शरीरावरच्या वापरल्या जाणं शक्य होतं. आता असं जेव्हा 7 दिवस जर रेग्युलर झालं तर 7000 कॅलरी माझ्या शरीरावरच्या वापरल्या झाल्या आणि 7000 कॅलरी म्हणजे 1 किलो वजन हे माझं आठवड्यात कमी होतं आहे. आणि सेम आहार आपण महिन्याचा बॉक्स दिलेला आहे त्यामुळे 4 आठवड्यामध्ये 4 किलो वजन हा आहार बॉक्स पद्धतीमुळे वापरल्यामुळे करणं शक्य होतं. आणि मग आम्ही ज्या पेशंटना सांगतो की हा आहार बॉक्स तुम्ही 2 ते 3 महिने हा वापरायचा आहे, त्याच्यामुळे 9 ते 10 किलो वजन कमी करणं हे सहज शक्य होतं. जे गेली कित्येक वर्ष तो प्रयत्न करत असतो, आम्ही सांगितलेलं होतं पण ते जमत नव्हतं, पण या आहार प्रमेह डाएट बॉक्समुळे ते सहज शक्य झालं. आणि आहारावर कंट्रोल आल्यामुळे त्याच्या पॅन्क्रियावर बसलेली फॅट किंवा लिव्हरवर बसलेली फॅट ही कमी झाल्यामुळे त्याचं साखरेचं नियंत्रण करणं हे जे 2 अवयव मुख्य करतायत त्याच्यावरची चरबी निघाल्यामुळे ते कंट्रोल करणं सोपं झालं. नक्कीच. हा एक भाग झाला. आता दुसरा महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे आमची पंचकर्म. आता जेव्हा आपण आपली चुकीची जीवनशैली जगत असतो तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य बिघडलेलं असतं, स्वादुपिंडाचं बळ कमी झालेलं असतं. तर पंचकर्माने आपण स्नेहन, स्वेदन आणि बस्ती अशा पंचकर्माने आपण रक्तवाहिनीचं स्वास्थ्य छान करतो, स्वादुपिंडाचं बळ वाढत असतो. त्यामुळे डायबिटीस रिव्हर्स करणं किंवा आत्ता डायबिटीसमुळे जे रक्तवाहिनीचं स्वास्थ्य बिघडलं होतं ते पुन्हा रिकवर करणं याच्यामुळे सोपं होतं. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आत्ता जे आपण डायबिटीस चेक करतो ते रॅन्डम ब्लड शुगर किंवा नॉर्मल फास्टिंग आणि PP करतो, म्हणजे ते पूर्णपणे आत्ता पेशंटनी काय खाल्लंय त्याच्यावर त्याची निदान डिपेंड राहतं. त्याच्यामुळे आम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम ज्याच्यामध्ये 14 दिवस तो सेन्सर आपल्या दंडाला लावला जातो, ज्याच्यामध्ये 15-15 मिनिटांनी ते साखरेचं तपासणी केली जाते आणि मग तुमच्या रोगाचं निदान एका दिवसात 96 वेळा रिडिंग मिळाल्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे वागता, मग तुम्ही चुकीचा आहार केलात म्हणून तुमचा डायबिटीस वाढतोय की मानसिक ताणतणाव परिस्थिती बदलली आहे म्हणून तुमचा वाढतोय की व्यायामाचा अभाव आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे व्यवस्थित कळतात आणि रोगाचं निदान जर परफेक्ट झालं तर त्याच्यावर उपाय करणं सोपं होतं. म्हणजे आम्ही हे बघितलेलं आहे की ज्यांना आम्ही CGMS लावलं 15-20 दिवसामध्येच आम्हाला कळलं की हे अतिरिक्त आहार घेत आहेत, त्यांचा आहार कमी केला आणि त्यांच्या इन्सुलिननी गोळ्या बंद झाल्या. नक्कीच. म्हणजे थोडक्यात मधुमेह हा फक्त जीवनशैलीशी निगडीत आजार नसून तो ताणतणावाशी सुद्धा कुठेतरी निगडीत आजार आहे आणि हे सुद्धा मला वाटतं आपल्याला समजावून घ्यायचंय. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉप 10.
टॉकटाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे ताणतणाव, जीवनशैली, मधुमेह आणि त्यावर माधवबागचे उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मिलिंद सरदार. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की मधुमेह हा फक्त जीवनशैलीशी निगडीत आजार नसून तो कुठेतरी ताणतणावाशी निगडीत सुद्धा आजार आहे. मग तो कसा? आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा की या सगळ्यामध्ये माणसांची जी मानसिकता असते किंवा रुग्णाची जी मानसिकता असते ती नेमकी त्यांनी कशी ठेवावी, काय वाटतं आपल्याला? बघा, आता जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की 90% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे मानसिक आहेत. जेव्हा मी तणाव परिस्थितीत जातो तेव्हा त्याला डिफेन्सिव्ह मॅनेजमेंट आपल्या शरीरात तयार होते, आणि जेव्हा मी तणाव परिस्थितीत जातो तेव्हा मला त्याला लढा देण्यासाठी ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा मला साखरेपासून मिळते. म्हणून त्यामुळे जेव्हा तणाव येतो तेव्हा माझ्या रक्तातली अतिरिक्त साखर ही वाढत असते. मग ते कौटुंबिक समस्या असो, भीती असो, नैराश्य असो, राग असो, ही कुठलीही तणाव परिस्थिती आली तरी माझ्या रक्तामध्ये अतिरिक्त साखर वाढली जाते. पण आजकाल बघता प्रत्येक वेळी आपण लढा देणं किंवा पळून जाणं या गोष्टी कराव्या लागत नाहीत, त्यामुळे साखर वापरली जात नाही. मग असं दिवसेंदिवस, महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्ष जर मला ताण येतच राहिला तर माझ्या रक्तातली अतिरिक्त साखर वाढतच राहते, जिचा वापर होत नाही, आणि ज्यामुळे माझं साखरेचं नियंत्रण जातं. आणि त्यामुळे महत्त्वाचं, ताणतणाव यांनी जे म्हटलं की डायबिटीस हा येतो, तो या पद्धतीने तो डायबिटीस येतो. नक्कीच नक्कीच. बऱ्याच वेळेला असं होतं की डायबिटीस झाल्यानंतर माणूस जो आहे तो पूर्णपणे कोलॅप्स होतो, त्याला कळत नाही की आता आपण काय करावं. मग अशा वेळेला तुम्ही पेशंट्सना काय सांगत असता? नेमक्या कोणत्या तपासण्या त्यांनी वेळेवर करणं गरजेचं असतं ज्यामुळे त्यांना डायबिटीसचं निदान होऊ शकतं? बघा, आता आपली जीवनशैली व्यवस्थित आहे ह्याचे काही पॅरामीटर्स आहेत. जसं माझं वजन, जर माझं उंची आणि वजन ह्याचं जे एक रेशो आहे ज्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात, BMI म्हणतात, हा जर परफेक्ट असेल तर माझं बरेचसे पॅरामीटर, मग तो BMI चेक करणं हे गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझं ब्लड प्रेशर, जर माझी स्वास्थ्य परफेक्ट असेल तर माझं ब्लड प्रेशर हे पण व्यवस्थित असतं, जो 120-80 असणं हे गरजेचं आहे. डायबिटीसमुळे ते हळूहळू वाढत जातं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे की माझा जो रँडम ब्लड शुगर आहे ती 80-100 किंवा 100 आणि 140 जेवल्यानंतर असं असणं, जर डायबिटीस हा आजार सुरू झाला तेव्हा त्या वाढत जातो. चौथं महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस जेव्हा होतो तेव्हा माझं हृदयाचं स्वास्थ्य बिघडत जातं, आणि म्हणून ECG करणं, असे हे 4-5 पॅरामीटर. आत्ता मी ह्या तपासण्या सर्वसाधारण डायबिटीस पेशंट करत नाही, कारण त्याला पैशाचा प्रॉब्लेम असतो, जास्त खर्च येतो. जागतिक डायबिटिक दिन या दिनानिमित्त आम्ही ह्या चाचण्या म्हणजे डायबिटिक्स रिस्क असेसमेंट ही चाचणी आत्ता ज्या सांगितल्या तर फक्त 150 रुपयात सवलती दरात ठेवलेल्या आहेत, जेणेकरून हे मॅक्झिमम लोकांनी करून घ्याव्या. आणि डायबिटीस रिस्क कळली का त्याच्यावर जर प्रिव्हेन्शनमध्ये हे कळलं तर त्याच्यावर उपाय करणं सोपं होतं, आणि डायबिटीसपर्यंत मुक्त होणं हे शक्य आहे. कारण हा डायबिटीस टाईप 2 हा जर रिव्हर्स होण्यासारखा आहे तर प्रिव्हेन्शनमध्ये कळला, चाचणी व्यवस्थित झाली तर प्रॉपर मार्गदर्शनाने आणि जीवनशैली बदलामुळे तो पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो, असं मी अनुभवाने पाहिलेलं आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे बऱ्याच पेशंटचे टेस्टिमोनियल्स आहेत की ज्यांनी 4-6 महिन्यामध्ये त्यांची पूर्ण औषधं आणि पूर्ण इन्सुलिन पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि आनंदी जीवन, मधुमेहमुक्त जीवन जगत आहे. नक्कीच नक्कीच. बरेच प्रेक्षक असे असतील आपले जे हा कार्यक्रम आपला बघतायत, ज्यांना आता वाटत असेल की मला डायबिटीस सारखा आजारच होऊ नये, मग त्यांनी अगदी सुरुवातीपासून काय काळजी घेणं गरजेचं? नक्की. आता ज्या मी तपासण्या सांगितल्या म्हणजे जी डायबिटीसची लक्षणं आहेत, कारण डायबिटीस हा सायलेंट मध्ये सुद्धा असतो, तो लगेच कळत नाही. मग ज्यांना थकवा येतोय, पायांना जळजळ होते, रात्री लघवीला जास्त होते, बरोबर आहे, झोप कमी लागते, भूक कमी लागते, अशी थकवा येणं, अशी काही जी लक्षणं आहेत त्यांनी लगेच आत्ता ज्या डायबिटीस रिस्क असेसमेंट तपासण्या आहेत ह्या जरूर करून घ्याव्या, जेणेकरून उद्याचा येणारा डायबिटीस जर मला आत्ता प्रिव्हेन्शनमध्येच कळला तर त्याची होणारी कॉम्प्लिकेशन्स जी आहेत ती मी पूर्णपणे टाळू शकतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर सर, तुम्ही इथे आलात आणि अगदी मधुमेह आणि त्यावर माधवबाग नेमके कसे काय उपचार आपल्याला देत असतं त्याबद्दल इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. टॉकटाईममध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा IBN.